बरेच पेशंट माझ्याकडे येतात क्लिनिकमध्ये आणि म्हणतात की डॉक्टर मला झोपच लागत नाही. ज्या वेळेला त्यांची मी नाडी बघतो आणि बघतो की तसं बघितलं तर त्यांना मानसिक ताणतणाव काहीच नाही, परंतु कामातलं एक प्रेशर ते घेतात आणि ते टार्गेट आणि हे करत असताना एक प्रकारचं न कळत जो प्रेशर जे येतं ना, त्या प्रेशरमुळे यांच्या मेंदूमध्ये असे काही केमिकल्स येतात, त्याच्यामुळे त्यांना लवकर झोप लागत नाही. काय होतं त्यांना, तर रात्री पडल्यानंतर लगेच झोप लागत नाही. उगाच इकडच्या अंगावरून तिकडच्या अंगावर होत राहावं लागतं. मोबाईल बघ, मग पुन्हा काही काही लोकांना पुस्तकं वाच, अशा गोष्टी केल्यानंतर कुठेतरी 2-2.5 तास काही काही लोकांना 2-2 वाजता किंवा 3-3 वाजता झोप लागते आणि मग सकाळी लेट उठावं लागतं. अंगदुखी, मग मरगळ, आळस हे प्रॉब्लेम राहतात. या लोकांसाठी मी सांगणार आहे आयुर्वेदिक अतिशय सोपा उपाय की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर झोप लागायला लागेल, गाढ लागेल आणि जे फिलिंग आहे झोप लागल्यानंतरचं ते तुम्हाला सॅटिस्फाय करेल. काय करा, तर देशी गाईचं तूप पंचगव्य तरी घ्या किंवा साजूक तूप घ्या, 4-4 थेंब दोन्ही नाकपुडीत टाका. एरंडाचं शुद्ध तेल घ्या, काशाची वाटी घ्या आणि पायाला एरंडाचं तेल लावून काशाच्या वाटीने एवढं घासा की ते तेल काळं व्हावं. तुमच्या शरीरातला ताणतणाव अक्षरशः कमी झालेला तुम्हाला दिसेल. याच्या क्रियेला आपण पादाभ्यंग आणि नाकात टाकायच्या क्रियेला नस्य, की ज्याच्याने आयुर्वेदामध्ये निद्रानाशाच्या वरती खूप सुंदररित्या सांगितलेलं आहे. ते तुम्ही घरीच करू शकता आणि झोपेचा आनंद अगदी मस्त घेऊ शकता.